आयुष्यभर केलेलं सत्कर्म आणि आयुष्यभर केलेल्या सत्कर्माचं फळ निश्चितपणाने परमेश्वर देत असतो. फळाची अपेक्षा न करता जर पाऊल उचलला तर भरभरून तो देतोय. जसं लहानपणी लेकराला लागलेली भूक आईलाच कळते आणि किती जरी महत्वाचं काम असलं आई बाजूला टाकते आणि आपल्या लेकराला जवळ करते. तसं भक्तरूपी बाळाची काळजी देवाला आहे. कर्मण्यवादी कारस्ते मा फलीषु कदाचन मा कर्मफली हेतुर्भूर माते संगोत्सव कर्मण. किती गोड शब्द आहेत, गीतेमधले श्लोक आहेत असणारे. आपलं कर्म करत चला, फळाची अपेक्षा न ठेवता भरभरून परमेश्वर त्याच्यावर कृपा करतो. तसं देवा, तुझ्या पुढे मी कधीच कुठली अपेक्षा केली नाही बरं, परंतु तू अनेक वेळेला माझ्या जीवनात अशी कृपा करत आलास. आज वाटतंयस मला की तुझ्या पुढे काहीतरी मागावं, तू देणार आहेस याची मला खात्री आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा. आता मागणी काय करावी, कोणती करावी? मागणी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं कल्याण करणारी असली पाहिजे, तीच खरी मागणी आहे. आणि का मागणे नाही नाही देवा, 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 एका जनार्दनी सेवा देई. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा परमेश्वराला प्रार्थना करत असताना दत्तात्रय महाराजांचे महान उपासक सद्गुरु माऊली जनार्दन स्वामी महाराज हे दत्तात्रय महाराजांचे उपासक आणि त्याच माध्यमातून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना आपल्या सद्गुरु माऊलींचा मिळालेला कृपाप्रसाद दत्त महाराज दररोज दासोपंत या महात्म्यांच्या घरी येतात कुठल्या ना कुठल्या रूपानं. अंबेजोगाई असणारं पवित्र असणारं ठिकाण आपण गेलं पाहिजे. तिथे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंतःकरणात एक असणारी पवित्र सात्विक इच्छा तयार झाली आणि मोठ्या प्रेमानं आपल्या प्रतिष्ठान नगरीतून म्हणजे सध्याचं पैठण अंबेजोगाईला आले. दासोपंतांच्या दारात जाऊन उभे राहिले. दासोपंतांच्या दारात उभा राहिलेल्या नात्र्याला अनेकांनी ओळखलं नाहीये. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची एकच इच्छा आहे की कुठल्या ना कुठल्या रूपानं परमेश्वर या पवित्र दरबारात येतोय. परंतु काही लोकांनी त्यांना परवानगी दिली नाही आत जाण्यासाठी. नाही म्हटले. दासोपंत आणि दत्त महाराज निवांत बसलेले असतात. त्यांचं एकांतामध्ये चाललेलं संभाषण असतं. काही हरकत नाही म्हटले, मालकांची इच्छा शेवटी. परत आपल्या असणाऱ्या प्रतिष्ठान नगरीकडे म्हणजे सध्याच्या पैठणकडे निघाले गेले. पुढे काही दिवसानंतर दासोपंतजी तीर्थयात्रा करत करत मोठ्या प्रेमानं पैठण नगरीमध्ये आले. पैठण नगरीमध्ये आल्यानंतर पवित्र असणारं तीर्थ गोदावरी माता, जिला दक्षिण गंगा आपण म्हणतो, हिंदुस्तान मधली सर्वात लांब अंतराची गोदावरी, जी त्र्यंबकेश्वर या पवित्र असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापासून निघते आणि मोठ्या प्रेमानं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि तीच असणारी पवित्र तीर्थरूपानं वाहणारी गोदावरी, गोदावरीमध्ये मंगलमय स्नान केलं दासोपंतांनी.
आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा गावातला राहता वाडा. पादुका मंदिर हे बाहेर आहे सध्या, पण त्यांचं स्वतःचं घर एक राजवाड्यासारखं. आणि जेव्हा दारात जाऊन उभे राहिले, आता आत जायचंय. दासोपंतांना बिचाऱ्यांना माहित नव्हतं हो अंबेजोगाईला एकनाथ महाराज आले होते म्हणून. पण बाकीच्या लोकांनी परवानगी दिली नाही, त्या बिचाऱ्यांना काहीच माहित नाही. आणि ज्यावेळेला समोर जाऊन पाहतात तर साक्षात दत्त महाराज द्वारपाळाच्या रूपाने उभे येत असताना नात्र्यांच्या दरबारात. दासोपंतांनी प्रणाम केला. महाराज, दत्त महाराज तुम्ही इथे? म्हणजे मला कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाही, पण खऱ्या भक्तांचा नेहमी दुष्काळ आहे मला. आणि खऱ्या भक्ताला शोधत शोधत मी येत असतो म्हटले. मग याईवरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माता मुकुट करी. लाडक्या भक्ताला पाहिलं की देव देखील आपलं देव पण विसरून जातो. आणि मोठ्या प्रेमानं दासोपंत तिथेच नतमस्तक झाले. दासोपंतांचा अधिकार म्हणजे सामान्य नाही. दत्तात्रय महाराजांची महान उपासना त्यांच्या हृदयातून चाललेली, स्पंदनातून चालली, सतत स्मरण भक्ती त्यांची चाललेली. काय भाग्य माझ्या नात्र्यांचं. आणि नात्र्यांच्या जवळ गेले. नात्र्यांना सुद्धा आनंद झाला. नात्र्यांना असं वाटलं नाही की मला साधी परवानगी दिली नाही. त्यांच्या गावी गेल्यानंतर अपमान सुद्धा माणसाला पचवता आला पाहिजे. ब्रॉडबँडचे आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांना कधी रागच आला नाही, म्हणून त्यांना शांती ब्रह्म या नावानं ओळखलं जाऊ लागलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा संत श्रेष्ठ भानुदास महाराज, ज्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर कोपरापासून हात नाहीत आणि गुडघ्यापासून पाय नाहीत, अशा कुर्मदासाला सुद्धा इच्छा निर्माण व्हावी की महाराजाबरोबर आता पंढरीला आपल्याला तीर्थयात्रा करण्यासाठी टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, वाटती चालावी पंढरीची. अशा माझ्या कुर्मदासांना पुढे प्रकृती साथ देत नव्हती. अंगावरचा चमडा निघून चालला. लोटांगण घेत 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 कुरडोडीच्या पुढे लवळपर्यंत ते आले. आणि लवळला गेल्यानंतर भानुदास महाराजांना एकच बोलले, महाराज आपल्या कृपा आशीर्वादानं इथपर्यंत आलो. आता तुम्ही पंढरीकडे उद्या निघणार. पंढरीमध्ये गेल्यानंतर एकच माझी इच्छा आहे, पहिला प्रणाम तुमच्यासाठी करा, पण दुसरा प्रणाम माझ्यासाठी करा. भानुदास महाराजांच्या डोळ्यात घळघळ घळघळ अश्रू आले. प्रेमानं पाहिलं, डोळे भरून आलेले आहेत, कंठ फुटेनासा झालेला आहे. माणसाची सात्विकता त्या व्यक्तीच्या नजरेवरून कळत असते. लक्षात ठेवत चला, शहाण्या माणसाला जास्त सांगायची गरज नसते. आणि जेव्हा ते पंढरीमध्ये गेले आणि पंढरीमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्यांनी प्रणाम केला आणि दुसरा प्रणाम करत असतानाच माझ्या षडगुण ऐश्वर्य संपन्न पांडुरंगानं ओळखलं, हा माझ्या कुर्मदासासाठी नमस्कार आहे. आणि त्याच वेळेला पंढरीनाथ भगवान बोलून गेले, आता मात्र मला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे राऊळ सोडून जावं लागणार आहे. माझा कुर्मदास मोठ्या प्रेमानं वाट पाहतोय. माझी कंठात प्राण फक्त शिल्लक राहिलेला आहे. पण जाता जाता काय करावं, तेव्हा त्यांनी आपल्या बरोबर नामदेवरायाला घेतलं आणि ज्ञानोबारायांनाही घेतलं. एक ज्ञानियांचे राजे आणि भक्तीचे महामेरू नामदेव महाराज आहेत. काय दुग्ध शर्करा मिश्रित योग आहे. ज्ञान आणि भक्तीचा सुरेख संगम आहे. आणि योगायोगाने पंढरीवरून लवळला जात असताना त्यांनी आरण मार्गे रस्ता धरला.
आरण मार्गे येत असताना नामदेव रायाला आणि ज्ञानोबा रायाला एकच बोलले, मी थोडं पुढे जातो, या शिस्तीत चाला तुम्ही. मला थोडी घाई, मी जातो पुढे, या शिस्तीत या मागून, धावपळ करू नका. आपण प्रवासात सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्या सौंगड्यांना, आपल्या मित्रांना बोलत असतो, दिंडी सोहळ्यात वावरत असताना सुद्धा, काळजी करू नका, आम्ही पुढे थांबतो, पण या शिस्तीमध्ये. गुरुदेवांच्या आशीर्वादाने जेव्हा ते सावता बाबांच्या जवळ गेले आणि सावता बाबाने एकच बोलले, माझ्या पाठीमागे 2 बलाढ्य चोर लागलेले आहेत, आता मला लपवा कुठेतरी. सावता बाबा आपल्या कर्तव्यामध्ये देव मानणारे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. देवा तुला लपवायचं, पण कुठे लपवू मला सांग, तुझ्याशिवाय जगात रिक्त जागा कोणती आहे? तू चराचरात भरलेला आहेस, तुला लपवायचंय नेमकं कुठे? तू तर आत आहेस आमच्या, मग तिथेच बसला. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांता शिकाम विषयावरी. एक तर त्रेतायुगामध्ये आपल्या हृदय मंदिराच्या ठिकाणी राम आणि सीतेला दाखवणारे माझे हनुमान आहेत, आणि कलियुगामध्ये असे संत आहेत की संत शिरोमणी सावता महाराज, ज्यांनी आपलं हृदय रिकाम केलं. हृदयात काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे षड रिपू एवढे भरलेले, तो जागाच रिकामी नाही. ती जागा रिकामी करावी लागणार आहे. सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जय, चित्त जैसे गंगा जय, चित्त जैसे गंगा जय, चित्त जैसे गंगा जय, मुखिया माणूस नुसता बाहेर अंगानं निर्मळ असून चालत नाही, सर्वांगानं माणूस निर्मळ असला पाहिजे. स्वच्छ अंतकरण, अंतकरण चतुष्टामध्ये मन हे पहिल्या क्रमांकाचं आहे, बुद्धी 2ऱ्या क्रमांकाची आहे, चित्त 3ऱ्या क्रमांकाचं आहे. मन आमचं स्थिर कधी राहतच नाहीये. मनाला श्रम आणि दमाचा लगाम घालावा लागेल, वासनेचा त्याग आणि इंद्रियांचं दमन केल्याशिवाय आमचं मन स्थिर होणं शक्य नाही. वायूला देखील मागे टाकणारं आमचं मन एवढी प्रचंड वेगवान गती आहे त्याच्याकडे, ते स्थिर राहतच नाही कधी. मग त्या मनाला स्थिर करण्यासाठी तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमदरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते. सर्व ठिकाणी तूच आहेस देवा. ही मनाची अवस्था तयार झाली पाहिजे. अनेकदा ती मनाची अवस्था तयार झाली, बुद्धीचा सल्ला फार महत्वाचा आहे. जैशी दीप कळिका धाकोटी, परी बहुते जाते प्रगटी, तैशी सद्बुद्धे थे कुठे म्हणू नये. आमच्या मनात कधी कुणाबद्दल कुबुद्धी येता कामा नये. सद्बुद्धीची ज्योत सदैव आम्हाला प्रज्वलित करता आली पाहिजे. हा विवेक रूपी दिवा सतत
आम्हाला तेवढ ठेवता आला पाहिजे. दीपावळीचा सण चालू आहे. आपण म्हणाल होऊन गेला की, पण आमच्या वारकऱ्यांच्या जीवनात नित्य दिवाळीचा आनंद आहे. तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा. मी अविवेकाची काजळी फेडोन विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. अभ्यासू प्रवचनकार आहेत माझ्या समोर. काय आनंद आहे देवा. अविवेकाची काजळी थोडीशी बाजूला केल्यानंतर विवेक रूपी दीप जेव्हा प्रज्वलित होत असतो, तेव्हा निश्चितपणाने आमच्या बुद्धीच्या द्वारा घेतलेला निर्णय आमच्या चित्ताच्या साक्षीनं आम्हाला योग्य आनंद प्राप्त करून देत असतो. म्हणून अंतःकरण चतुष्टामध्ये मन बुद्धी चित्त, पण 4थ्या क्रमांकाचा अहंकार आहे. अहंकारी आदमी को अंधा बनाता है, इसके वास्ते अहंकार कभी नहीं करना. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी आ विष्णुदासा भाविकासी. तस चित्ताच्या ठिकाणी तुझं वास्तव्य देवा, आणि त्याच वेळेला खुरप हातातलं घेतलेलं आहे. हा तुझा रस्ता. आले 2 जण पाठलाग करत करत. सौता बाबाला विचारलं, अहो म्हटले ज्यांच्या बरोबर आम्ही आलो, पण काय योग आहे. माझ्या भगवंताला सावता बाबांनी आपल्या हृदयात बसवलंय. कारण तो आहेच प्रत्येकाच्या हृदयात, म्हणून आम्ही बोलतोय, आम्ही चालतोय. ही सर्व क्रिया घडते कोणामुळं, तो आत आहे बसलेला म्हणून. पण त्याच माझ्या भगवंताचा पितांबर थोडासा बाजूला बाहेर आलेला आहे. आणि त्या ज्ञानरूपी ज्ञानराजाने ओळखलं, हा पितांबरधारी इथे बसलेला दिसतोय. आणि भक्तिरूपी नामदेवरायांनी त्याला बाहेर काढलं. आणि त्याच वेळेला सावता बाबा यांच्याबद्दल नामदेवरायांच्या हृदयातलं प्रेम व्यक्त झालं. संतांची अभंगवाणी त्या त्या प्रसंगाला अनुसरून आहे, वास्तववादाला धरून आहे. कुठल्याही प्रकारची काल्पनिकता संत वाङ्मयात नाहीये, ती वास्तववादाला धरून आहे. आणि त्याच वेळेला माझ्या नामदेवांच्या मुखातून शब्द आहे, धन्य ते अरण रत्नाची खान, जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, सातविला दाता त्रैलोक्याचा. नामा म्हणे त्याचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरिला माळी यांचा. सावता बाबांचं हृदय प्रेमानं भरलेलं. साक्षात जगाचे मालक एका बाजूला नामदेव महाराज आहेत, एका बाजूला ज्ञानोबा आहेत. काय भाग्यवान आहेत माझे सावता बाबा. त्यांच्या मळ्यात साक्षात देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, किंवा हरी ते संत, संत ते हरी, ऐशे वेदचारी बोलतात. आणि त्याच वेळेला भगवान बोलायला सुरुवात करतात. ज्ञानोबा राया, नामदेव राया, सावता बाबा, आता आपल्याला कुर्मदासाच्या भेटीसाठी जायचंय. आणि 3 जण मिळून लवळला मोठ्या प्रेमानं जेव्हा आले, आणि लवळला आल्यानंतर व्याकुळलेल्या अवस्थेमध्ये, पांगळ्या अवस्थेतले कुर्मदास जमिनीवर पोहोडलेले, फक्त कंठात प्राण भगवंताचं स्मरण करण्यासाठी. देवाने पाहिली अवस्था, पाहिल्याबरोबर देवाने अंगावरचा पितांबर काढला आणि मोठ्या प्रेमानं कुर्मदासाला जवळ केलं. कुर्मदासानं नुसता स्पर्श केल्याबरोबर काय आनंद असणारा झाला. कुर्मदासा, काय आपली इच्छा आहे सांगा, आपली इच्छा पूर्ण होऊन जाईल. कुर्मदास एकच बोलतात, जपी तपी ऋषी मुनी साधक रात्रंदिवस आपण मुळामध्ये निर्गुण निराकार आहेत. तुम्ही दिसत नाही जगामध्ये. आमच्या अंगाला हवा स्पर्श करून जाते पण दिसती का? तसं तू निर्गुण निराकार आहेस, पण आहे जगात. फुलामध्ये सुगंध आहे, पण तो सुगंध आम्हाला दिसत नाहीये.
याचा अर्थ सुगंध नायिका आहे. हरिपाटी गेले ते निवांतचे ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळके. भ्रमरालाच अधिकार कळतो फुलातल्या सुगंधाचा, आणि तो भ्रमर असणारा मोठ्या प्रेमानं फुलातला मकरंद सेवन करण्यासाठी जातो. फुलाच्या जवळ बसणाऱ्या बेडकाला काही अधिकार कळाला नाही. का कमलकंदानी दरदुरी नांदनोके एकेची घरी, परी परागु शेविजे भ्रमरी एरा चिकलो चिवरे. त्यासाठी बेडकासारखं आमचं जीवन चालत नाही. आम्हाला भ्रमरासारखं जीवन जगता आलं पाहिजे फुलाच्या जवळ गेल्यानंतर. कुर्मदास मोठ्या प्रेमानं बोलतात, बस देवा आपलं सगुण रूप पाहिलं. आता त्याच वेळेला कुर्मदासाने एकच इच्छा व्यक्त केली, असा आनंद जगात पुढे नाहीये. म्हणून त्यांनी आपली इहलोकीची यात्रा भगवंताच्या पवित्र चरणावर समर्पित केली. अंतकालेची मामेव स्मत्वा कलेवरम यया प्रयाती समद्भावम याती नास्त्यस्त्र संशय. आयुष्यभर केलेलं कर्म भक्तीच्या द्वारा अनन्या चिंतयंतो मा ए जना परिपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. आणि तेच माझे कुर्मदास मोठ्या प्रेमानं भगवंत स्वरूप असणारे झाले. अशा थोर बातम्यांचा आदर्श माझ्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. अशा संतांनी आपल्या पुढे सेवा करत असताना जशा पद्धतीनं प्रार्थना केली, रात्रीच आपण मोठ्या प्रेमानं तीर्थक्षेत्र नीरा आणि भीमेचा पवित्र संगम नीरा नरसिंहपूर त्या परिसरामध्ये शेवरे गावी असणारी सेवा करत होतो. आमचे शिंदे सर मोठ्या प्रेमानं उपस्थित होते. दत्तप्रसादजी सुद्धा पुण्यावरून थोरले चिरंजीव योगायोगाने तिथे आले सेवेच्या ठिकाणी. शिंदे सरांचे लाडके ओमप्रसादजी बरोबर आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत. तुळजापूर तालुक्यातली सेवा म्हटलं की लोमटे वकिलांच्या, लोमटे महाराजांच्या सेवेला नागनाथरावजी चव्हाण साहेबांची 100% उपस्थिती. ही सर्व टीम आमची प्रेमाची हो. निस्वार्थ पद्धतीनं जर आपल्या जीवनातलं आचरण असेल तर ते प्रेम टिकलं जातं. फक्त मनात स्वार्थ कुठल्याही प्रकारचा येऊ देऊ नका. निरपेक्षाचे निश्चळ मन, निरपेक्ष तो निर्वैर जाण, निरपेक्ष तो शांतपूर्ण, त्याची सेवा मी करी. हाच आनंद मोठ्या प्रेमानं घ्यायचा आहे. म्हणून माझे तुकोबराय बोलतात, देवा जसं आम्ही सत्ययुगात कृतयुगात भक्त प्रल्हाद आहेत. नारायण 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 नारायण. जिथे भक्त प्रल्हाद माझे प्रगट झाले कयादू मातेच्या पोटी, नारदांचा आश्रम तिथे असणारा, आणि ज्या ठिकाणी साक्षात भगवान धावत धावत भक्त प्रल्हादाच्या भेटीला येतात, कृपा आशीर्वाद देतात, ते पवित्र ठिकाण म्हणजेच श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर. रात्री आशीर्वाद घेतला तिथे भगवंताचा. आणि नीरा आणि भीमेचा संगमावरती जेव्हा आम्ही उभे राहिलो, दोन नद्यांचा मिलाप एकत्रित झाला की पुन्हा पुढे वाहत असताना वेगळेपण कधी दाखवत नाहीत. तसं देवा तू जाना मला नवे नवे मोठ्या प्रेमाने जेव्हा जवळ करतोस तेव्हा तू मला बाजूला फेकून देत नाहीयेस. एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी आयुष्य केले. म्हणून तुझ्या पुढे माझी मागणी एवढीच आहे, देशील तरी पाय